हे माय ब्युटिफुल पीपल, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सो आज आहे ना शुक्रवार आहे आणि माहीत नाही हा ब्लॉग कधी येईल, कारण आधीचेच खूप ब्लॉग पेंडिंग पडलेले आहेत. आईन दुपारी ब्लॉग टाकायचा असतो आणि माऊ मला काही व्हिडिओ अपलोड करू देत नाही. ती उठून जाते, तिच्या मागे फिरावं लागतं आणि म्हणून जे आहेत ना व्हिडिओ खूप जास्त लेट होतात. आज आमच्या इथं सकाळी सकाळी काय झाले ते मी आधी तुम्हाला दाखवते आणि पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, हे झाड असं पडलं, त्याचं वेट एवढं झालं ना की ते त्याचंच पडलं आहे. त्या साईडला अर्धं पडलं आहे, एक मिनिट, त्या साईडला अर्धं पडलं आहे आणि ह्या साईडला अर्धं पडलं आहे इकडे. सो कॅमेऱ्यात एवढं ते दिसत नाही आहे, पण खूप मोठं झाड आहे. आणि असो, पाऊस चाललेला आहे बऱ्यापैकी, तर थोडं गारवा वाटतो आहे आणि कामं करायला इंटरेस्ट येतो आहे, पण माऊ काही कामं करू देत नाही मला. तर आम्हाला नेक्स्ट डे निघायचं आहे आणि आज माझ्यासमोर इतकं टार्गेट आहे की मला पूर्ण घरही आवरायचं आहे, बॅग पॅकिंग करायची आहे, खूप सारी कामं आहेत आज, प्लस तुमच्यासोबत शेअर पण करायचं आहे. सो जसं जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. ज्या ज्या क्लिप्स मला मिळतील, वेळ भेटेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल. बाकीचं माझ्या पद्धतीने मी आवरून घेईल, कारण धावपळ पण खूप होते. आय होप की तुम्ही समजत असणार. सो जसं होईल तसं आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. पुढे अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आता लग्न आहे घरात, सो लग्नाचे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. सो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय. हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे तो खूप स्पेशल आणि धावपळीचा होणार होता, कारण आज शेवटी आम्ही गावाला निघालो आहे. सर्व काही तुम्हाला बघायला मिळणारच आहे, पण यामध्ये जे आहे ते मी 2 दिवस माझे ॲड केलेले आहेत, कारण पूर्ण एकसारखा ब्लॉग बनवणं काही शक्य होत नव्हतं. गावी जाताना किती धावपळ असते तुम्हाला माहिती आहे, आणि माझ्यासोबत एक छोटं बाळही आहे, त्यामुळे एवढं सर्व काही शूट करणं शक्य होत नाही. जसं जसं माझ्याने शूट होत होतं तशा प्रकारे मी करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, परत गावी जाण्याचा योग आला आहे, कारण तर तुम्हाला माहीतच आहे बहिणीचं लग्न. पण गावाला निघण्यापूर्वी घरातील सगळी कामं आवरून जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आल्यावर परत जास्त त्रास होतो. आणि ते मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते की घर किती घाण होतं म्हणून. तर मी आज सकाळपासून ना कामाला लागली आहे. किचन क्लिनिंग केलं, त्यानंतर किचन ट्रॉलीज व्यवस्थित पुसून साफ करून घेतल्या. गावी जाताना घरात काहीही पसारा नको म्हणून मी आज अगदी कोपरा स्वच्छ केला आहे. खूप वेळ गेला यात, पण एकदाचं किचन एकदम चकचकीत झालं. किचन एवढं डीपली क्लीन करण्यामागचं रिझन म्हणजे कॉक्रोच. आपण थोडंसं जरी पसारा घरामध्ये ठेवून गेलो ना की इतके जास्त कॉक्रोच होतात घरात, त्यांना बघायला कोणीच नसतं, म्हणून त्यांचंच राज्य चाललेलं असतं. आणि मग तिथून आल्यावर जे काही आपण बघतो ना, त्यामुळे पूर्ण डोकं गरगर करायला लागतं. आणि म्हणून मग मी ना जे काही आहे ते पूर्ण अशा प्रकारे साफ करून जाते. आणि जे काही कॉक्रोच जेल असतं ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये जमलं तर शेअर करते. सो जे कॉक्रोच जेल आहे ते मी ठिकठिकाणी असं लावून जाते, आणि जे काही कॉक्रोच येतात ते तिथंच मरून पडलेले असतात. त्यामुळे ना आपलं किचनही व्यवस्थित राहतं, किचनमध्ये घाण होत नाही, आणि आल्यावर आपल्याला नीटनेटकं सगळं काही बघायला मिळतं. त्यानंतर बघा, संध्याकाळचं मी इथे जेवण बनवून घेतलं. आज साधी सोपी सरळ खिचडी लावली होती, कारण पूर्ण दिवस मी खूप जास्त दमली होती. सो गाईज, आज मला जायचं आहे आणि आजच हा इतका खतरनाक पाऊस सुरू झालेला आहे. त्यात रेड अलर्ट पण दिलेला आहे आणि घराच्या बाहेर निघायचं नाही, ट्रॅव्हलिंग करायची नाही, आणि नेमकं माझं आज रात्रीचं तिकीट आहे. सो देवाला एकच प्रार्थना आहे, आजच्या दिवस बंद हो प्लीज. मला लहान बाळ घेऊन गावी जायचं आहे, तर मी खूप टेन्शनमध्ये सकाळपासून. माझं आजचं तिकीट झालेलं आहे आणि आज हा पाऊस इतक्या जोरात सुटला आहे सकाळी सकाळी. माहीत नाही गाईज काय होईल. झाड बघा आमच्याकडे. खूप जोरात पाऊस सुटलेला आहे, खूप जोरात पाऊस चालू आहे. बॅग जी आहे ती पूर्ण राहिली आहे भरायची, ती आता पूर्ण करते. त्यात माऊ उठते, माऊला पण सांभाळते आणि बॅग पण पॅक करते. सो चला, आजचा दिवस धावपळीचा, दगदगीचा तुमच्यासोबत शेअर करते. जसा होईल तसा शूट करते.
चला आता हा होता आज नेक्स्ट डे आणि पसारा जो आहे ना तो एवढा सारा पडलेला होता. बॅग पॅकिंग माझी चाललेलीच होती. शेवटचा दिवस आला पण काही माझी शॉपिंग संपत नव्हती आणि बॅग पॅकिंग संपत नव्हतं. एवढं सगळं घेऊन जाऊनसुद्धा मी तिथे जाऊन पुन्हा शॉपिंग केलेली आहे. मिनी व्लॉग्समध्ये तुम्ही बघतच असणार. सो एवढं सारं घेऊन गेली होती तरीसुद्धा मी तिथे नवनवीन वस्तू घेतल्या आहे, नवीन कपडे घेतले, बरंच काही काही घेतलेलं आहे. सो बायकांचं मन असंच असतं जे कधीच भरत नाही. कितीही सामान घेतला तरीसुद्धा काही ना काही त्यांचं अपूर्णच राहून जातं. चला फायनल बॅग पॅकिंग तर माझी झाली होती. लहान बाळाचे कपडे बाकीचे सगळं सामान व्यवस्थित रचून बॅग तर फायनल झाली. पण बाहेर बघते तर पुन्हा जोरदार पाऊस आणि त्यातच मोबाईलवर मेसेज आला की आज रेड अलर्ट दिला आहे. खरंच सांगू तर रेड अलर्ट ऐकून आणि बाहेरचं धो पाऊस बघून आमचं टेन्शन खूप जास्त वाढलं होतं. कारण आम्हाला आज रात्रीच्या ट्रेनने निघायचं आहे आणि इतक्या पावसात कसं जायचं ते पण लहान बाळाला घेऊन. बस ट्रेन वेळेवर पाहिजे इतकं मनात चाललं होतं. पाऊस वाढल्यामुळे आणि रेड अलर्ट असल्यामुळे आम्ही विचार केला की कदाचित निघायला उशीर होऊ शकतो किंवा प्लॅनमध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. त्यामुळे राहिलेलं घर पण मी पटपट आवरायला घेतलं आणि निघण्यापूर्वी सर्व सुरक्षित जागेवर ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे मी सगळं काही व्यवस्थित आवरून घेतलं. घर आवरून झाल्यावर लगेचच परत स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. कारण आजच्या पावसामुळे बाहेरचं खाणं नको म्हणून घरीच मी छान जेवण बनवून घेतलं. प्रवासासाठी लागणारी सर्व तयारी एका बाजूला करून ठेवली. हे सगळं करत असताना घरात लहान बाळ असेल तर किती कठीण होतं हे मला नक्की सांगायची गरज नाही. सो हे गाईस संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजलेत आणि आत्ता मी माऊची अंघोळ घातली आहे. सकाळपासून मला अजिबात टाईम नव्हता पण ती ट्रेनमध्ये व्यवस्थित झोपली नसती जर तिला मालिशाने अंघोळ केली नसती. म्हणून आत्ता मला तिचं मालिश अंघोळ करावं लागलं आणि आत्ता ह्या वेळेला मी यासाठी केलं की जेणेकरून जे काही संध्याकाळची आता कामं आहेत माझी ती पटापट होऊन जातील आणि ती पण आरामात झोपेल. मनीष आणि कृष्णा गेलेत बाहेर. पाऊस जो आहे तो कंटिन्यू चाललेला आहे. माहीत नाही ट्रॅव्हलिंग कशी होईल. मी पण हेअर वॉश केला आणि आत्ता जे आहे ते फायनल पॅकिंग करायची फक्त आणि सर्व घर जे आहे ते नीटनेटकं आवरून ठेवायचं आहे. जेवणाचं अजून ठरलेलं नाही आहे की जेवणात काय बनवायचं आहे. पण रात्री जे आहे 9:30-10 वाजता आम्ही काहीतरी घरातून निघणार. थोडंसं लवकरच निघणार आहोत. 12:30ला आमची गाडी आहे पण आम्ही थोडंसं लवकर निघणार आहोत बिकॉज पाऊस आहे आणि गाडी जी आहे ती लेट नको व्हायला पाहिजे आणि लेटही झाली तर आपण थोडं लवकरच्या गाडीने बसूया म्हणजे आपण वेळेवर तिथे पोहोचू. सो त्यासाठी चला आवरते पटपट घर आणि जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. माऊला छान अंघोळ करून मी आता झोपवून दिलेलं होतं. कारण बघा मी एका हाताने जेवण बनवत होती, घर आवरत होती, प्लस तिलाही सांभाळत होती. सो हे सर्व काही मला खूप कठीण होत होतं कारण ती मध्येच रडायची आणि मध्येच खेळायची म्हणून तिला पण वेळ द्यावा लागणार होता. या सगळ्या गडबडीमध्ये गावी नेण्यासाठी मी एक खास बाळंतिणीचा मुखवास तयार करून घेतला कारण तो माझा संपलेला होता आणि प्लस ओव्याचं जे पावडर आहे बनवलेलं ओवा, जिरा आणि बडीशेप जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं ते पण पॅक करण्याचं राहिलं होतं. सो ते पण करून घेतलं आणि इकडे जो मुखवास आहे तो ओवा, शोप, तीळ असे चांगलं भाजून काळं मीठ टाकून रेडी करून घेतलं आणि सोबतच मी ना अळीवची खीर पण बनवून घेणार होती आणि ती खीर खाऊन जाणार होती कारण बाळासाठी हे गरजेचं होतं. घर जे आहे माझं ते क्लीन झालेलं आहे आणि यावेळेस खूपच मी सॅटिस्फाईड आहे कारण इतकं छान घर क्लीन झालं आहे. तिथून आल्यावर धूर तर तशी होईलच घरामध्ये. आता 15 ते 20 दिवस जाते म्हटल्यावर खूप जास्त पसारा होणार आहे, घरात धूर होणार आहे. पण घर जे आवरलेलं आहे ना ते खूप छान प्रकारे आवरून झालं आहे. आता राहिलं आहे किचन. फक्त भांडी आवरते आणि ही जी भांडी आहेत ती लावून देते आणि मग जेवणाचं बघते आमचं काय बनवायचं आहे. बाकी पाऊस जो आहे तो कंटिन्यू चालला आहे. नदीलासुद्धा पाणी आलं आहे आमच्या इथं आणि चौपाटी जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. सो आता पटापट आवरते आणि अजून मला अळीवची खीर करायची आहे. ती पण मी खाऊन जाणार आहे कारण रात्री मला काही दूध वगैरे प्यायला भेटणार नाही ट्रेनमध्ये. ज्या वेळेला मी दूध पिते रात्री त्यावेळेला मी ट्रेनमध्ये राहील. सो त्यामुळे मी अळीवची खीर जी आहे ती खाऊन जाईल म्हणजे फिडिंगला वगैरे काही प्रॉब्लेम नाही होणार रात्रभर. सो चला पटपट आवरते आता बाकीचं राहिलेलं आणि जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर कर. सो गाईज आम्ही आता रेडी झालो आहे आणि निघतो आहे. बाहेर पाऊस कंटिन्यू चालला आहे. मनीष गेलेत रिक्षा घ्यायला आणि माऊ खूप जास्त क्रँकी होते. पुढे जाऊन मला माहीत नाही शूट करता येईल की नाही कारण माऊ पण राहील माझ्यासोबत आणि त्यानंतर पाऊस पण चालू आहे बाहेर. सो जसं झालं पॉसिबल तर करते शूट, नाही तर डायरेक्ट आपण जळगावला भेटूया. सो चला आम्ही आता निघतो. बाय बाय.
तर गाईज सगळी धावपळ, रेड अलर्टचं टेन्शन, पाऊस आणि बाळाचं सांभाळ करत अखेर आमची तयारी पूर्ण झाली आणि फायनली आम्ही घराबाहेर पडलो. देवाचा आभार की आम्ही सुखरूप स्टेशनवर पोचलो आणि ट्रेनमध्ये व्यवस्थित बसलो. सीटही व्यवस्थित मिळाली आणि माऊ पण शांत झोपली. हा प्रवास तर छान सुरू झाला आहे, पण खरी मज्जा पुढे येणार आहे. आम्ही गावी लग्नासाठी चाललो आहे, त्यामुळे पुढचे व्लॉग नक्की बघा. बाय बाय.